नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एका नवीन टॉपिकला आपण सुरुवात करतोय आणि हा टॉपिक मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही जर एमपीएससी करत असाल, याच्यामध्ये एमपीएससी मध्ये मग राज्यसेवा तर आलीच, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य, ओके, त्याच्यानंतर पीएसआय, एसटीआय, एएसओ, ओके, याच्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही ठिकाणी, मुख्य आणि पूर्व, आणि इतर ज्या सरळ सेवेचे एक्झाम आहे मित्रांनो, मला जर तुम्ही विचारलं ना, म्हणजे या इकडे तरी एमपीएससीच्या बाबतीत की अर्थशास्त्रातला, भारतीय अर्थव्यवस्थेमधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कोणता, तर त्याचं उत्तर हे येतं, पब्लिक फायनान्स। भारतातील सार्वजनिक वित्त हा टॉपिक आहे मित्रांनो। याच्यावर पूर्वालाही तितकेच प्रश्न आहे, मुख्यलाही तितकेच प्रश्न आहे, अंदाजपत्रक वगैरे सगळे याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी याच्यावर थोडासा वेळ घेणार आहे। याच्यावर आपले 3-4 काय होतील तेवढे भाग आपण करूया, पण बेसिक पासून एकदम त्याला काय म्हणतो, मुळा सगळं इथे उकडून टाकायचं याला आपल्याला। बघा नेमकं कशाला म्हणायचं पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त व्यवहार, त्याचा अर्थ आणि स्वरूप आम्हाला आधी समजून घ्यायचंय। प्रस्तावना या ठिकाणी केलेली आहे, मी याच्यासाठी वेळ देणार आहे। तुमच्यातले जे दर्दी मित्र आहे ज्यांना खरोखर बेसिक पासून एकदम अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था समजून घ्यायची, त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे। एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनवर तुम्हाला सगळे पार्ट भेटतील या लेक्चरचे, ओके। एखादं लेक्चर युट्यूबला राहील, इतर सगळे तुम्हाला ऍप्लिकेशनवर भेटणार आहे। खाली लिंक दिलेली आहे, तिथे सगळे कोर्सेस आहे, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, सरळ सेवेची, तिथे जाऊन तुम्ही हे बघू शकता। ते पीडीएफ सुद्धा तिथे भेटेल। सार्वजनिक वित्त व्यवहार ही अभ्यास शाखा आहे अर्थशास्त्राच्या जुन्या शाखांपैकी, म्हणजे एक ब्रँच आहे, एक शाखा आहे अर्थशास्त्राची। याच्यामध्ये काय केलं जातं, सगळ्यात महत्त्वाचं हे सार्वजनिक वित्त म्हणजे काय, बऱ्याच जणांना या शब्दाचा अर्थ कळत नाही। 10 वर्ष होतात एमपीएससी करून। मित्रांनो, अर्थव्यवस्थेतील जे शासन आहे ना, शासनाची भूमिका आणि जे कार्य आहे का, ते याच्यामध्ये अभ्यासलं जातं। शासन काय करतंय, शासन म्हणजे काय, विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था म्हणजे शासन। बघा, शासनाची व्याख्या समजून घ्या या ठिकाणी, थोडंसं राज्यशास्त्र घुसतं इकडे। नागरिकांनी तयार केलेली आहे, ती औपचारिक असू शकते, अनौपचारिक असू शकते, ती संस्था आहे। मग ही संस्था, शासनाचं कार्य काय असतं, परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, खाजगी मालमत्तेचे संरक्षण करणे, रोजगाराची निर्मिती करणे, अंतर्गत शांतता सुव्यवस्था राखणे, आरोग्य, शिक्षण यासारख्या सामाजिक गरजा त्यांची तरतूद करणे, शासन याच्यासाठी बनवलेलं असतं। हे लक्षात घ्या, हे माहीत असलं पाहिजे आम्हाला भावी अधिकारी म्हणून। बघा आता कार्य, शासनाचे कार्य काय, बघा इथे शासन समजावून सांगतोय आधी मी तुम्हाला। एक म्हणजे सक्तीची कार्य असतात आणि दुसरी ऐच्छिक कार्य असतात। जे म्हणजे करायचे, जे परकीय आक्रमणापासून संरक्षण करायचं, जे कायदा सुव्यवस्था राखायची, जे करावंच लागेल। आता ऐच्छिक काय राहू शकतं, शिक्षण, आरोग्य, निवृत्ती वेतन, इतर कल्याणकारी सामाजिक सुरक्षा, त्याच्यानंतर उपाययोजना, सरकारला वाटलं तर करेल, ओके, पुढच्या वेळेस निवडून यायचं असेल तर करेल। बघा म्हणजे या ठिकाणचे 2 कार्य तुम्हाला कळतायत सरकारचे। आता सार्वजनिक व्यवहाराचा अर्थ काय, वित्त व्यवहार म्हणजे काय नेमकं, त्याचं स्वरूप काय आहे। बघा इथे जर बघितलं तुम्ही, वर उल्लेख केलेले कार्य पुरेशा प्रमाणात आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी कोणत्याही शासनाला विविध मार्गांनी मिळणाऱ्या निधीची आवश्यकता असते। इथे निधी हा शब्द फार महत्त्वाचा, फंडिंग फार महत्त्वाचं आहे। सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना सार्वजनिक आणि वित्त व्यवहार या 2 शब्दापासून बनली। बघा पहिला मुद्दा याच्यामध्ये येतो सार्वजनिक आणि दुसरा मुद्दा येतो वित्त व्यवहार, या 2 शब्दापासून ही कन्सेप्ट बनली। आणि आम्हाला कन्सेप्ट तर समजून घ्यायची। सार्वजनिक हे काय माहिती काय, समुचित नाव एखाद्या प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्ती समूहासाठी। सार्वजनिक म्हणजे तो व्यक्ती समूह, त्या ठिकाणी राहणारे लोक, त्याला आम्ही सार्वजनिक म्हणतो। आता वित्त व्यवहार म्हणजे सोप्या भाषेत उत्पन्न आणि खर्च। बघा हे बघा इथे उत्पन्न खर्च, आता तुम्हाला इथे कळायला लागेल। येस, वित्त व्यवहारामध्ये इन्कम किती आहे आणि एक्सपेंडिचर किती आहे। अशा प्रकारे सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय, त्याची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे। ती एकदा जर तुम्ही समजून घेतली तर मग तुम्हाला पुढे बऱ्याच गोष्टी सोप्या जातील। बघा इथे व्याख्या केलेली आहे की केंद्र, राज्य बघा केंद्र, राज्य व स्थानिक शासनाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त। म्हणजे याच्यात केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, यांचं उत्पन्न किती आहे आणि यांचा खर्च किती आहे, ते सगळं ज्याच्यात अभ्यासलं जातं किंवा त्याच्यावर वेगवेगळे परिणाम करणारे घटक ज्याच्यात अभ्यासले जातात, त्याला आम्ही म्हणतोय सार्वजनिक वित्त व्यवहार, ओके। तुम्हाला इथेच कळालं असेल, पुढे अजून काही व्याख्या आहे की त्याच्यामध्ये काय काय येतंय, प्रत्येक विविध अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेली आहे, समजून घेऊ आपण। आपल्याला वेळ काढून या ठिकाणी लेक्चर बघावं लागणार आहे तुम्हाला। तुम्ही म्हणले नाही आमच्या मागे लागलंय कोणीतरी, आम्हाला पळायचंय, फक्त पळत सुटायचंय,
कळी न वळे पळतोय फक्त पुस्तकं संपवायचे, आम्ही तेच वाचतोय. ते वाचले पाहिजे काही विशिष्ट पुस्तकं, पण त्याच्या आधी हे वाचा. ओके, बघा ह्यू डॅल्टन काय म्हणतात, सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर. बघा राज्यशास्त्राची आणि अर्थशास्त्राची सीमा आहे दोघांची, कारण की याच्यामध्ये शासनाची भूमिका महत्वाची आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार सार्वजनिक आधिपत्याखालील उत्पन्न आणि खर्चाशी एक दुसऱ्यामधील समायोजन. बघा इथे उत्पन्न आणि खर्च आणि समायोजन याच्याशी संबंधित आहे, कारण की शासनाच्या कार्याचा अभ्यास आम्ही राज्यशास्त्रातही करतो आहे. त्याच्यामुळे हा विषय राज्यशास्त्राचा सुद्धा अभ्यासाचा एक भाग आहे, तुम्हाला माहित असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा राज्यशास्त्राचं पुस्तक वाचतात ना, तेव्हा तुम्हाला तिथेही त्या अर्थसंकल्पाचे कलम दिसतात. बघा ते म्हणजे हेच येते, वित्त व्यवहारांतर्गतच येतं ते. लक्षात घ्या, आता तुम्हाला लक्षात येईल. फिंडले शिराज काय म्हणतायत, त्यांची काय व्याख्या आहे, सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे व निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास. निधी खर्च कुठे करायचा, निधी उभारायचा कुठून, म्हणजे इन्कम कुठून जनरेट करायचं आणि तो खर्च कुठे किती प्रमाणात करायचा, याचा जो अभ्यास आम्ही करतो ना, त्याला म्हणायचं सार्वजनिक वित्त. जमा आणि खर्च. आता इथे दोन बाबी फार महत्वाच्या दिल्या आहे, त्या आम्हाला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार अशा दोन कन्सेप्ट या ठिकाणी दिलेले आहे. बघा फरकाचे मुद्दे सांगितले आणि इकडे सार्वजनिक वित्त व्यवहार दिलाय, इकडे खाजगी दिलाय. नीट समजून घेऊ, हे दुसरं कुठेच नाहीये, हे फक्त क्रमिक एक क्रमिक मध्ये. पण हे जर एकदा कळलं, मग तुम्हाला कोळंबे सरांचं पुस्तक आणि देसले सरांचं पुस्तक मग कळणार आहे ते ओरिजिनल पुस्तक काय. उद्दिष्ट काय सार्वजनिकचं सरळ आहे, समाजाला महत्तम लाभ मिळवून द्यायचं आहे. खाजगीमध्ये सोयी ते सरळ आहे ना, नावातच आहे. खर्चाचे निर्धारण, इकडे शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करणारे शासन. आणि इकडे काय खाजगीमध्ये व्यक्ती आहे, जी की वैयक्तिक उत्पन्न, त्याचा खर्च, त्याचे मार्ग तिकडे व्यक्तीशी संबंधित. पतस्थिती, आता शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर असते, खाजगी व्यक्तीची मर्यादित असते. चलन छापण्याचा अधिकार कोणाला आहे, इकडे बघा भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे इकडे चलनाची छपाई होते, इकडे नागरिकाला आहे ते अधिकार नाहीये. लवचिकता काय वित्त व्यवहारातील, इकडे हे वित्त व्यवहार अधिक लवचिक आहे, इथे फारसे बदल करता नाही येत तुम्हाला खाजगी व्यवहारात. आणि त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतोय, देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव इथे पडतो. याचा अर्थव्यवस्थेवर अत्यंत नगण्य प्रभाव पडणार, एकदम नसल्यागत. ओके, लक्षात घ्या, दोन बाबी आहे सार्वजनिक आणि खाजगी, त्या आपण समजून घेतल्या. आता सार्वजनिक वित्त व्यवहारातील प्रमुख घटक कोणते, अत्यंत महत्वाचा तक्ता आहे हा, व्यवस्थित आपण समजून घेणार आहोत हा तक्ता. बघा इथे जर तुम्ही बघितलं सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये काय काय येतं. मित्रांनो, पहिलं येतं सार्वजनिक खर्च. खर्चामध्ये काय काय येतं माहिती आहे, महसुली खर्च येतो, भांडवली खर्च येतो, विकास खर्च येतो, विकासोत्तर खर्च येतो. बघा 4 प्रकारचे खर्च लक्षात ठेवायचे, एक्सपेंडिचर म्हणतो आपण त्याला. दुसरं येतं या ठिकाणी सार्वजनिक उत्पन्न, याच्यामध्ये एक कराचे उत्पन्न येतं, दुसरं करेतर उत्पन्न येतं. हे नीट समजून घ्या, म्हणजे हे तक्ते मला तरी शिकवताना इतकी मजा येते ना. मला माहिती आहे क्रमिक पुस्तकावरचे व्हिडिओ बघणारे फार कमी लोक असणार आहे, कारण हे सगळ्यांना हे माहीत नसतं, सगळ्यांना याचं महत्त्व कळत नाही. पण त्या कमी विद्यार्थी मित्रांसाठी, जे की यशाचे दावेदार आहे, त्यांच्यासाठी मी हे शिकवतोय. कारण आम्हाला काय आयतं पाहिजे, रेडीमेड पाहिजे आम्हाला, तसं नाही. हे बेस आहे. करेतर, मग करामध्ये पुन्हा प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. मग प्रत्यक्ष करामध्ये पुन्हा प्रमाणशील, प्रगतशील, अप्रगतशील, त्याला आम्ही प्रतिगामी म्हणतो ते कर. अप्रत्यक्षमध्ये सरळ जीएसटी, सध्याचा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, बघा कराचे प्रकार लक्षात घ्या. इथे मग इकडे काय येईल, प्रत्यक्ष करामध्ये इन्कम टॅक्स वगैरे येईल. आता सार्वजनिक कर्जामध्ये काय येतं, एकतर अंतर्गत कर्जे असू शकतात किंवा बाह्य कर्जे असू शकतात. आता इथे करेतर उत्पन्न आधी लक्षात घ्या, करापासून हे मिळतंय, करेतरमध्ये मग शुल्क मिळतंय, सार्वजनिक वस्तू आणि सेवांची किंमत ती मिळते, विशेष अधिभार मिळत आहेत, दंड व दंडात्मक रक्कमा मिळत आहेत, भेटी अनुदाने देणग्या मिळत आहेत, विशेष कर मिळत आहेत, कर्जे मिळत आहेत. ओके, या ठिकाणी करेतर उत्पन्नामधलं ते लक्षात ठेवायचं आहे. पुढे राज्य वित्तीय धोरण, याच्यामध्ये काय सार्वजनिक खर्च आहे, सार्वजनिक महसूल आहे आणि सार्वजनिक कर्ज आहे. राज्य वित्तीय धोरणामध्ये खर्च, महसूल, कर्ज. आणि वित्तीय प्रशासनामध्ये काय येतं, अंदाजपत्रक येतं. खर्च, उत्पन्न, कर्ज, एकूण वृद्धीसाठीचे धोरण, हे सगळं म्हणजे सार्वजनिक वित्त आहे. हा तक्ता आहे ना, याचा तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. बघा स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित. मी तर म्हणतो असं मस्तपैकी लिहून एका फळ्यावर लटकावा, हे एका कागदाचं चिकटावा तुम्ही अभ्यास करतात तिथे. मग बघा भारतीय अर्थव्यवस्था हा टॉपिक तुमचा कसा होतो.
ओके, आता सार्वजनिक खर्च कशाला म्हणायचं बघा, एक एक मुद्दा आता आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. पब्लिक एक्सपेंडिचर आपण त्याला म्हणतोय. सार्वजनिक खर्च काय काय येतं याच्यामध्ये व्यवस्थित, मला इथे घाई नाही अजिबात, मी 2 लेक्चर शिल्लक घेणार आहे. बघा, सार्वजनिक खर्चामध्ये ना केंद्र सरकार, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी काय काय करायचे, नागरिकांचं संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च, हे सगळे याच्यामध्ये. म्हणजे बघा 3 सरकार आहे, वरती इथलं केंद्र सरकार, नंतरचं राज्य सरकार आणि नंतरचं स्थानिक स्वराज्य संस्था. मग त्या हे ग्रामपंचायतीपासून सगळं हे काय काय करतायत, नागरिकांचं संरक्षण, त्यांच्या गरजा, त्यांच्या आर्थिक व सामाजिक कल्याण, जो काही सगळा खर्च होतोय तो काय सार्वजनिक खर्च, या 3 टप्प्यावरचा खर्च. आणि आपण बघतोय की सध्या निरहस्तक्षेपाचं धोरण आहे, म्हणजे शासनाच्या कार्यक्षेत्राच्या कार्यापर्यंत या ठिकाणी हे धोरण मर्यादित होती. परंतु आधुनिक शासन जे केवळ 20व्या शतकापर्यंत निरहस्तक्षेपाचं धोरण होतं. मात्र आता आधुनिक याच्यामध्ये केवळ संरक्षण आणि नागरी प्रशासन अशी सक्तीची कार्यच या ठिकाणी शासन करतं असं नाहीये, तर विविध विकास कामं करत असतं. म्हणजे थोडंसं ऐच्छिक कामं जे आहे ती आता वाढलेली आहेत, ते जास्त करतंय शासन. त्याच्यामुळे अलीकडील काळात खर्च जो आहे तो वाढतोय सरकारचा. आपण बघतो ना की या योजना राबवा, त्या योजना राबवा. आधी सरकारचं कार्य फक्त संरक्षण करायचं, देशाला सुरक्षित ठेवायचं या पद्धतीचं होतं. आता ती बदलत चाललंय, त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. मग सार्वजनिक खर्चामध्ये या बाबी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे. आता कोणकोणत्या पद्धतीचे खर्च असू शकतात हे बघा, महसुली खर्च असू शकतो, भांडवली खर्च असू शकतो. हे फार महत्वाचं आहे, अति महत्वाचं आहे. बऱ्याच जणांना बरेच दिवस कळत नाही की महसुली खर्च आणि भांडवली खर्चामध्ये नेमका फरक काय. बघा, विविध आधार आहे त्याचे, भिन्न भिन्न आधारावर आधारित हे वर्गीकरण आहे. महसुलीमध्ये साधारणतः काय होतं माहिती आहे का, शासकीय खाते व विविध सेवा याच्यावर जो काही खर्च होतोय का त्याला महसुली खर्च म्हणतायत. हा खर्च नियमितपणे उद्भवतो, म्हणजे नियमितपणे करावा लागतो महसुली खर्च. ज्याच्यामध्ये प्रशासकीय खर्च येतो, जे पगार वगैरे म्हणतो आम्ही, कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते महसुली खर्चामध्ये येतात. निवृत्ती वेतन महसुली खर्चामध्ये येतात. वैद्यकीय सेवा, सार्वजनिक आरोग्य हे महसुली खर्चामध्ये येतं. बघा महसुलीमध्ये काय, प्रशासकीय, पगार भत्ते, निवृत्ती वेतन, वैद्यकीय सेवा हे सगळे महसुली खर्च. आता भांडवली खर्चामध्ये काय येतं बघा, भांडवली खर्च हा कशासाठी असतो माहिती आहे का, देशाची वृद्धी, देशाचा विकास याच्यासाठी आम्ही करतो, भांडवल गुंतवतो आम्ही. म्हणजे मोठमोठे जे प्रकल्प आहे का त्याच्यासाठी जे काही गुंतवणूक आहे का ते भांडवली खर्चामध्ये येतात. त्याच्यानंतर शासकीय कर्ज परत करायचंय ते सुद्धा भांडवली खर्चामध्ये येतं, कारण कर्ज आम्ही घेतो कशासाठी, काहीतरी प्रकल्पासाठी कर्ज घेतोय. त्याच्यानंतर राज्य शासन व शासकीय कंपन्यांना दिलेलं जे काही कर्ज आहे ते सगळं भांडवली खर्चामध्ये येतं. म्हणजे कर्ज आणि गुंतवणुका 2 शब्द इथे लक्षात ठेवायचे नीट. कर्ज आणि गुंतवणुका जे का ते भांडवलीमध्ये येतं, कर्ज आणि गुंतवणूक. कारण कर्ज कशासाठी घेतो आम्ही, काहीतरी आम्हाला त्या ठिकाणी भांडवली निर्माण करायचा आहे, विकास करायचा आहे, वृद्धी करायची. आता विकासात्मक खर्च कशाला म्हणायचा, हा उत्पादक स्वरूपाचा आहे. बघा याच्यामुळे रोजगार निर्मिती होते, याच्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते, याच्यामुळे किमतीमध्ये स्थैर्य येतं, त्याला आम्ही विकासात्मक खर्च म्हणतो. ओके, म्हणजे आरोग्य, शिक्षण, औद्योगिक विकास, सामाजिक कल्याण, संशोधन आणि विकास यावरचा खर्च हा विकासात. आता विकासेतर खर्च कशाला म्हणणार, विकासेतर ज्याच्यामुळे कोणत्याही प्रत्यक्ष उत्पादनावर काही परिणाम होत नाही त्याला आम्ही विकासेतर खर्च असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय येतं बघा, बिगर विकास खर्च असे त्याला म्हटलं जातं. म्हणजे प्रशासकीय खर्च, आता हे पगार देतोय आपण, ओके, प्रशासकीय खर्च जो येतो तो, युद्ध खर्च जो आहे, अनुत्पादक आहे ना, युद्धामधून काय आपल्या देशाचं काही उत्पन्न वाढणार आहे का, नाही, हानीचे. विकासेतर खर्चामध्ये ते सगळं येतं आहे. आता बघा कशा पद्धतीने खर्च होत गेला भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात. 1991-92 मध्ये 72,000 कोटी एवढा सार्वजनिक खर्च होता. तो आता इथे जवळपास 17,29,000 कोटीवर त्या ठिकाणी गेलेला आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे किती जास्त प्रमाणावर तो वाढला आहे हे तुमच्या लक्षात येत आहे. आता तुम्ही म्हणाल की चला सार्वजनिक खर्च का वाढतो, का वाढतोय तो सार्वजनिक खर्च, त्याचे काही कारण. तर सगळ्यात महत्त्वाचं शासनाच्या कार्यामध्ये वाढ झाली. जुन्या काळामध्ये तुम्हाला मी सांगितलं की तिथे फक्त संरक्षण करण्यावर मुख्यत्वे भर असायचा. मात्र इथे जर बघितलं आम्ही, म्हणजे देशाचे सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आधुनिक शासन कार्य करतंय. बघा सामाजिक विकास, आर्थिक विकास, मग त्यामध्ये शिक्षण असेल, सार्वजनिक आरोग्य असेल, आता कोरोनासारख्या आपत्ती आपण बघतोय, सार्वजनिक बांधकामं आहे, विविध बांधकामं आम्ही करतोय, मनोरंजनाच्या सोयी आम्ही देतोय, समाज कल्याणकारी योजना आम्ही राबवतोय. हे सगळं सरकार
जे खर्च करतायत ते वाढ होते ना त्या खर्चामध्ये. ओके, म्हणजे शासन सातत्याने नवीन नवीन कार्य जे का ते स्वीकारते की यस शासन ही कार्य करतंय आणि जुनी कार्य अधिक कार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणावर पार या ठिकाणी शासन पाडतंय. याच्यामुळे सरकारी खर्च जो आहे तो वाढतोय, सार्वजनिक खर्च वाढतोय हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा मुद्दा, खर्च वाढीमध्ये लोकसंख्या हा घटकही तितकाच कारणीभूत आहे. लोकसंख्या वाढते ना. तुम्ही जर बघितलं 2021ची 121 कोटी लोकसंख्या आहे. ओके, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा वाढणार आहे, खर्च वाढतोय. त्याच्यानंतर शहरीकरण झालंय, त्याच्यामुळे पाणी पुरवठा, रस्ते, ऊर्जा, शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता तो खर्च वाढतोय. संरक्षणाच्या खर्चामध्ये वाढ झालाय. ज्या आंतरराष्ट्रीय संबंध आहेत ते अस्थिर आहे, सध्या एकमेकाबद्दल भीती आहे, त्याच्यातून शस्त्रास्त्रांची निर्मिती करावी लागते, संशोधन विकासावर खर्च होतोय. लोकशाही शासन पद्धती जी आहे त्याच्यामध्ये निवडणुका होत आहेत, निवडणुकीवर माहिती तुम्हाला किती खर्च होतो. मी ते एक डाटा वाचला की जर केंद्र सरकारच्या म्हणजे लोकसभेच्या आणि सगळ्या विधानसभेच्या निवडणुका जर सोबत घेतल्या, मग त्या ज्या दोन घेतल्या जातात ना, केंद्राचे वेगळ्या होणार, खासदाराच्या आमदारांच्या वेगळ्या होणार, त्या राज्याच्या, जर हे एकत्रित घेतल्या तर त्याच्यातून जेवढा खर्च वाचणार आहे ना त्याच्यामध्ये आपल्या देशातलं सगळं जेवढं कर्ज आहे लोकांवर ते सगळं माफ होईल. एवढा खर्च वाचतोय जर सोबत निवडणुका घेतल्या तर. लक्षात घ्या, म्हणजे त्या निवडणुकांमुळे किती खर्च येतो हे लक्षात घेता येईल तुम्हाला. भाववाढीमुळे आपण बघतोय तिथे तुमचा खर्च वाढतोय. औद्योगिक विकासासाठी आपण बघतो रोजगार वाढ, उत्पादन वाढ, त्या बाबी आहे, त्याच्यासाठी शासनाला प्रयत्न करावे लागतात. आपत्ती व्यवस्थापन, विविध भूकंप, पूर, वादळं वगैरे मानवनिर्मित आपत्ती असतात, त्या व्यवस्थापनावर खर्च लागतो. ओके, म्हणजे कल्याणकारी कार्य करत असताना जे काही खर्च या ठिकाणी शासनाला येत आहेत का ते या सार्वजनिक खर्चामध्ये येतात आणि ते वाढत जात आहेत हे माहीत असलं पाहिजे. ओके, इथपर्यंत मला वाटतं ठीक आहे. पुढे सार्वजनिक उत्पन्न हा टॉपिक आहे तो आपण नंतरच्या सेशनमध्ये बघूया. चला, या ठिकाणी या लेक्चरला लाईक करा आणि पुढच्या सेशनसाठी रेडी राहा. ते सेशन आपण STI RCP ॲप्लिकेशनला तुमच्या कोर्सेसमध्ये अपलोड करत राहणार आहोत. डेली लेक्चर अपलोड होत आहेत प्रत्येकाच्या कोर्समध्ये. चेक करत राहा, लेक्चर बघत राहा, अभ्यास करत राहा. थांबूया. धन्यवाद.